मुलं रडत नाहीत, मुलींनी शांतच राहावं, हे आपण किती वेळा ऐकतो नाही का? पण कधी विचार केला आहे का, की हे नियम आले कुठून, कुणी ठरवले हे? चला, आज आपण ह्याच प्रश्नांच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की लिंगामागे नक्की कोणती सामाजिक रचना दडलेली आहे. ओके, तर हा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण त्याला 6 भागांमध्ये पाहणार आहोत. अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. म्हणजे सेक्स आणि लिंग यांतला फरक काय आहे आणि मग हळूहळू या विषयाच्या खोलात शिरूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. इथे आपण काही बेसिक पण खूप महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या या पुढच्या सगळ्या चर्चेसाठी गरजेच्या आहेत. हे बघा, इथे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलंय. निसर्ग आपल्याला जैविक फरक देतो, म्हणजे स्त्री आणि पुरुष. पण समाज काय करतो? तर या नैसर्गिक फरकांवर स्वतःचे नियम आणि अपेक्षा लादतो आणि यातूनच जन्माला येते सामाजिक विषमता. म्हणजे फरक नैसर्गिक आहे, पण विषमता मात्र समाजाने निर्माण केली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरं, मग सेक्स आणि जेंडर म्हणजेच लिंग यातला नेमका फरक काय? तर बघा, सेक्स म्हणजे आपले शारीरिक, बायोलॉजिकल फरक, जे जन्मापासूनच असतात. पण जेंडर किंवा लिंग म्हणजे काय? तर समाजाने आपल्याला काय शिकवलंय? जसं की मुलींनी गुलाबी कपडे घालावेत आणि मुलांनी निळे. हे निसर्गाने नाही ठरवलं, हे समाजाने ठरवलं. याचला आपण नेचर विरुद्ध नर्चर असं म्हणू शकतो. एक निसर्गदत्त आणि दुसरं समाजनिर्मित. आणि जेव्हा समाजात संपत्ती, सत्ता, संधी या सगळ्या गोष्टींचं वाटप स्त्री आणि पुरुष यांच्यात असमान होतं ना, तेव्हा त्यालाच लिंग स्तरीकरण किंवा जेंडर स्ट्रॅटिफिकेशन असं म्हणतात. आणि समाजशास्त्रज्ञ नेमकं याच विषमतेची कारणं शोधायचा प्रयत्न करतात. प्रश्न असा आहे की ही विषमता समाजात आहेच का? याचं उत्तर देण्यासाठी ना वेगवेगळे सिद्धांत आहेत. चला, त्यातला पहिला दृष्टिकोन पाहूया. तो आहे कार्यात्मक दृष्टिकोन. या दृष्टिकोनानुसार स्त्री पुरुषांच्या भूमिकांची ही जी विभागणी आहे ती समाजासाठी खरं तर गरजेची आणि सोयीची आहे. म्हणजे काही समाजशास्त्रज्ञांना असं वाटतं की कामांची ही जी विभागणी आहे ना, ती समाजासाठी चांगली आहे. यामुळे काय होतं तर समाजात एक प्रकारची शिस्त, एक स्थिरता येते आणि सगळं काम अगदी व्यवस्थित, कार्यक्षमतेने चालतं. या सिद्धांतानुसार कसं आहे बघा, पुरुषांच्या भूमिका आहेत इन्स्ट्रुमेंटल. म्हणजे काय? तर घराबाहेरची कामं करणं, पैसे कमावणं, करिअरवर लक्ष केंद्रित करणं. आणि स्त्रियांच्या भूमिका आहेत एक्सप्रेसिव्ह. म्हणजे घराची, मुलांची काळजी घेणं, कुटुंबाला भावनिक आधार देणं. आणि या विचारवंतांच्या मते ही एक अतिशय नैसर्गिक आणि सोयीस्कर सिस्टीम आहे. बरं, हे झालं एका बाजूचं म्हणणं. पण खरंच ही व्यवस्था इतकी सोयीस्कर आहे का, की यामागे काहीतरी वेगळंच आहे? काहीतरी सत्तेचं गणित आहे? चला, आता नाणं उलटं करून बघूया आणि पाहूया दुसरा दृष्टिकोन, संघर्षाचा दृष्टिकोन. संघर्ष सिद्धांत काय म्हणतो तर ही लिंग विषमता काही नैसर्गिक किंवा सोयीची नाहीये. ही थेट सत्तेच्या संघर्षातून निर्माण झाली आहे आणि याची मुळं आहेत अर्थव्यवस्थेत. फ्रेडरिक एंगेल्स यांनी ही कल्पना सगळ्यात आधी मांडली. एंगेल्स यांनी एक जबरदस्त तुलना केली आहे. ते म्हणतात, कारखान्यात जसं मालक कामगाराचं शोषण करून नफा कमवतो, अगदी तसंच चित्र पारंपरिक कुटुंबात दिसतं, जिथे पती हा मालकाच्या भूमिकेत असतो आणि पत्नी कामगारांच्या. दोन्ही ठिकाणी शोषणाची रचना जवळपास सारखीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर आपण 2 मोठे सिद्धांत पाहिले. एक म्हणतो हे सगळं समाजाच्या सोयीसाठी आहे, दुसरा म्हणतो हा सत्तेचा खेळ आहे. आता तिसरा दृष्टिकोन बघूया, जो मोठ्या सिद्धांतापेक्षा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या लहान-सहान वागण्या-बोलण्यावर जास्त लक्ष देतो. या दृष्टिकोनाचा मुख्य मुद्दा काय आहे? तर आपण लिंग शिकतो. म्हणजे जन्मतःच कोणी मुलगा किंवा मुलगी म्हणून कसं वागायचं हे ठरवून येत नाही. आपलं कुटुंब, आपली शाळा, आपले मित्रमैत्रिणी, अगदी टीव्ही आणि सिनेमे या सगळ्यांकडून आपण हे शिकत असतो. ही एक न संपणारी शिकण्याची प्रक्रिया आहे. आणि हे शिकणं कसं होतं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून. सहज बोलता बोलता आपण म्हणतो, अरे हे बायकांचं काम नाही, किंवा पुरुषासारखा धाडसी हो. हे जे सहज बोलणं आहे ना, यालाच कॅज्युअल सेक्सिझम म्हणतात. या अशा वाटायला छोट्या पण खरं तर खूप परिणामकारक गोष्टींमधूनच ही मोठी विषमता टिकून राहते. आतापर्यंत आपण जे 3 दृष्टिकोन बघितले त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे पितृसत्ता किंवा पेट्रियार्की. हा शब्द आपण खूप ऐकतो. चला, आज त्याचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. तर
पितृसत्ता म्हणजे काय? ही फक्त पुरुषांची मानसिकता नाहीये. सिल्विया वॉल्बी यांच्या मते ही एक पूर्ण सिस्टीम आहे, एक सामाजिक व्यवस्था ज्यात पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त महत्त्व, जास्त सत्ता आणि जास्त अधिकार मिळतात. ही एक संपूर्ण संरचना आहे. आणि वॉल्बी म्हणतात की ही सिस्टीम 6 वेगवेगळ्या स्तंभांवर उभी आहे. पहिलं म्हणजे नोकरीच्या ठिकाणचं जग, दुसरं म्हणजे घर, तिसरं आपली संस्कृती, चौथं लैंगिकता, पाचवा म्हणजे हिंसा आणि 6वं म्हणजे आपलं सरकार किंवा राज्यव्यवस्था. ह्या सगळ्या गोष्टी मिळून पितृसत्तेची पकड घट्ट ठेवतात. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कधीकधी स्त्रिया स्वतःच या व्यवस्थेला पाठिंबा देतात. का? तर त्या व्यवस्थेत आपलं स्थान टिकवण्यासाठी किंवा थोडाफार फायदा मिळवण्यासाठी. याला पितृसत्ताक सौदा असं म्हणतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सासूने सुनेवर वर्चस्व गाजवणं, त्या पितृसत्ताक व्यवस्थेत स्वतःची शक्ती टिकवण्यासाठी. हे कॉमिक बघा, किती मार्मिक आहे. यात दाखवलंय की समाजातल्या अनेक समस्यांचं मूळ पितृसत्तेत आहे, पण दोष मात्र भलत्याच गोष्टींना दिला जातो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पितृसत्तेचा फटका फक्त स्त्रियांनाच बसतो असं नाही, पुरुषांनाही बसतो. मुलं रडत नाहीत हा नियान पुरुषांवर किती मोठं भावनिक ओझं टाकतो, नाही का? चला, आतापर्यंत आपण थिअरी बघितली, पण आजच्या जगात या सगळ्या गोष्टी कशा दिसतात? आजच्या काळात पितृसत्तेचे चेहरे कसे आहेत? चला, काही ठोस उदाहरणं पाहूया. एक शब्द आपण नक्की ऐकला असेल, ग्लास सीलिंग, म्हणजे काचेचं छत. याचा अर्थ काय? तर नोकरीमध्ये स्त्रिया एका ठराविक लेव्हलपर्यंत वर जातात, पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीला एक न दिसणारी भिंत आडवी येते. हे छत काचेचं असतं, म्हणजे वर सगळं दिसतंय पण तिथपर्यंत पोहोचता येत नाही. हा अडथळा दिसत नाही, पण तो असतो. दुसरं एक मोठं उदाहरण आहे द ब्युटी मिथ, म्हणजे सौंदर्याचं मायाजाल. नाओमी वुल्फ यांच्या मते जसजशा स्त्रिया इतर क्षेत्रात पुढे जात आहेत तसतसं त्यांच्यावर सुंदर दिसण्याचा दबाव वाढतोय. मीडिया आणि जाहिरातींमधून सौंदर्याच्या अशा काही कल्पना लादल्या जात आहेत की त्या पूर्ण करणं जवळपास अशक्य असतं. आणि हा सुद्धा एक प्रकारचा सामाजिक कंट्रोलच आहे. आणि तिसरी गोष्ट जी आजकाल मीडिया आणि विशेषतः इंटरनेटवर खूप दिसते, ती म्हणजे हायपर सेक्शुअलायझेशन. म्हणजे स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून न बघता फक्त एक लैंगिक वस्तू म्हणून सादर करणं. यामुळे काय होतं तर स्त्रियांविषयी अत्यंत चुकीच्या आणि घातक कल्पना समाजात पसरतात. तर आज आपण हे जे 3 वेगवेगळे दृष्टिकोन पाहिले, एक कार्यक्षमतेचा, दुसरा सत्तेचा आणि तिसरा आपण काय शिकतो याचा, हे फक्त पुस्तकातले सिद्धांत नाहीत. खरं तर हे आपल्याला मिळालेले 3 चष्मे आहेत, ज्यातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघू शकतो. आता यावर विचार करा की आपल्या स्वतःच्या आयुष्यात, आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी आपल्याला दिसणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या भूमिकांमागे यापैकी कोणता दृष्टिकोन जास्त लागू होतो असं वाटतं? यावर विचार करायला हरकत नाही.